आणि वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये ठाकरेंच्या पक्षाची कायदेशीर बाजू मांडणारे वकील असीम सरोदे हे सुद्धा आता आपल्यासोबत आहेत। असीम सरोदेजी, कुठला संपर्क तुमच्यासोबत उद्धव ठाकरेंनी किंवा त्यांच्या पक्षानं केलाय का, जो पेच तयार होऊ पाहतोय किंवा ज्याच्या चर्चा आहेत त्याबद्दल? नाही, असं कोणताही पेच नाही असं कालपर्यंत सांगण्यात येत होतं, परंतु राजाभाऊ वाजे म्हणतात त्याप्रमाणे काही 2-3 दिवसातली घटना नाही। ते सांगत आहेत की तिकीट काढून ठेवलं होतं, ते खरं पण असेल। कशाची मीटिंग आहे मला माहिती नाही, तेवढी माझ्याकडे डिटेल्स नाहीत, पण 10 दिवसापासून हे सगळे दबाव आहेत असं मला एका आता शिवसेना म्हणजे मूळ उद्धव ठाकरे पक्ष जो आहे त्यांच्या खासदारांनी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं, 10 दिवसापासून आमच्यावर खूप दबाव येत आहेत। आम्हाला सांगितलं जात आहे की तुम्ही ते 2/3 संख्येने बाहेर पडा आणि एक गट स्थापन करू आणि आम्हाला सपोर्ट द्या। याचे दबाव येत आहेत कारण की निधी सगळ्यांचे थांबवून ठेवलेले आहेत। सगळ्यांचे निधी म्हणजे खासदार असूनही त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये काम करता येणार नाही। जे आमदार आहेत त्यांची सुद्धा तशाच प्रकारची रसद बंद करण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत। हे मुळातच असंविधानिक आहे आणि पैसे विकासासाठी न देता कोणत्याच प्रकारचं महत्व त्या आमदार खासदाराचं मतदारसंघात निवडून आल्यावर सुद्धा राहणार नाही, अशी प्रक्रिया काही महिने केली गेलेली आहे आणि त्यातून अनेक जण वैतागलेले आहेत असं मात्र दिसते। ठीक आहे, म्हणजे बंड झालेला आहे आणि वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात, बरोबर? असं आता सगळ्या याच्यावरून असं कळत आहे की असं काहीतरी होण्याची शक्यता आहे, परंतु हे बेकायदेशीर आहे। म्हणजे भाजप पक्ष कधीतरी फुटेल, कधीतरी त्यांचे पण आमदार किंवा खासदार फुटतील, तेव्हा सुद्धा मी हेच सांगेन की ही असंविधानिक प्रकारची राजनीती आहे। याच्यामध्ये जे पक्षांतर बंदी कायदा आहे त्यातला 4था परिच्छेद आहे, त्याचा पूर्ण गैरसमज आणि भ्रम लोकांमध्ये निर्माण करण्यात आलेला आहे। कदाचित त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने विलंबात थोडासा सहभाग असेल, परंतु 2/3 बहुमतानी स्प्लिट म्हणजे उभी फूट पडणं आणि त्यामुळे अपात्रता स्वप्नही 2/3 संख्येने असल्याने हा जो भ्रम आहे चुकीचा आहे। कारण स्प्लिट ही प्रक्रिया, उभी फूट पडली म्हणून तुम्हाला संरक्षण, हा विषयच आता काढून टाकलेला आहे। आणि सुभाष देसाई या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की उभी फूट पडणं, स्प्लिट होणं ही प्रक्रिया आता काढून टाकलेली आहे आणि विलिनीकरण जे आहे दुसऱ्या पक्षाचे टीएमसीचंही होत आहे आणि सगळ्याच पक्षांचं तसं केलं जात आहे। तर दुसऱ्या पक्षात सहभागी होण्याचा निर्णय हा त्या राजकीय पक्षाचा, मूळ राजकीय पक्षाचा असला पाहिजे। त्या मूळ पक्षाचा निर्णय घेतला की आम्हाला या पक्षामध्ये सहभागी व्हायचं आहे, त्याला 2/3 खासदारांनी आमदारांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यानंतर ते त्या दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होऊ शकतात। ज्या 2/3 पेक्षा जास्त लोकांनी पाठिंबा दिला नाहीये ते अपात्र ठरणार नाही, कारण की ते ज्या पक्षातून निवडून आले त्याच पक्षात त्यांना राहायचं आहे असं त्यांनी ठरवलं असेल तर त्यांचा वेगळा गट स्थापन होऊ शकतो। म्हणजे असीम सरोदे, तुमचं म्हणणं असं आहे की आता गरजेच्या असलेल्या आमदारांचं जर समर्थन मिळालं नाही तर पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ शकतो या खासदारांना, त्याच्यामुळे आमदारांचं सुद्धा आवश्यक पाठबळ गरजेचं आहे। टीएमसीच्या संदर्भात सुद्धा आणि असं आता जे होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ शकतो आणि उद्धव साहेबांनी व्हीप काढलेला आहे असं मला कळलेलं आहे। त्यामुळे त्यांनी ज्या मीटिंगसाठी बोलावलं असेल तिथे हजर राहणं ही त्यांची पक्षीय शिस्त म्हणून आहे आणि कायद्यात सुद्धा ते म्हटलेलं आहे, जे हजर राहणार नाही ते सुद्धा अपात्रतेच्याच लाईनीमध्ये उभे आहेत असं आपण म्हणू शकतो। ठीक आहे सरोदेजी, एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला भेटीसाठी चर्चेसाठी काय बोलवलंय, कायदेशीर सल्ला मसलतीसाठी? आता ते काही सांगता येणार नाही, पण जेव्हा असेल तेव्हा मी सांगेन। ठीक आहे, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल सुद्धा।